ओम सर्वांना। तर आज आपण सूर्यनमस्कार कसा करावा हे पाहणार आहोत। सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, त्यामुळे तो आपणा सर्वांना परिचित आहेच। सूर्यनमस्कारामध्ये योगामधील काही आसने एकमेकांना साखळीप्रमाणे जोडून हा तयार केला आहे। ज्याप्रमाणे योगामध्ये श्वसनाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सूर्यनमस्कारामध्ये देखील श्वसनाला महत्त्व आहे। सूर्यनमस्काराच्या भिन्न भिन्न पद्धती सांगितलेल्या आहेत, त्यामधील आपण औंधच्या महाराजांनी दिलेली पद्धत आज इथे पाहणार आहोत। या पद्धतीमध्ये एकूण 10 अवस्थांमधून सूर्यनमस्कार पूर्ण केला जातो। चला तर मग सूर्यनमस्कार कसा करावा ते आपण वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे या 10 अवस्थांमधून आपल्याला हा सूर्यनमस्कार पूर्ण करायचा आहे। सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घ्यायची आहे। हाताची नमस्कार स्थिती, हाताची बोटे व अंगठे यांच्यात काटकून, पायाच्या टाचा अंगठे जुळलेले, दोन्ही हाताचे अंगठे छातीच्या खोबणीमध्ये, पूर्वस्थिती पूर्ण। 1 ला नमस्कार स्थितीत उभे राहून एक दीर्घ श्वास घ्या। 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली वाका। 3 या अवस्थेला श्वास घेऊन डावा पाय मागे, पाठीची कमान करा व दृष्टी समोर। उजव्या पायाची मांडी व पोटरी एकमेकाला चिटकून ठेवा। 4 ला श्वास रोखून डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे व उजव्या पाय मागे न्या। दोन्ही पाय सरळ रेषेत, दोन्ही हात कोपरात सरळ, ताठ तिरपी अवस्था घ्यायची। 5 ला श्वास सोडून अष्टांग टेकवा। अष्टांग स्थितीमध्ये कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे व दोन्ही पाय असे 8 अंगे जमिनीला टेकलेले असतात। नंबरच्या अवस्थेमध्ये श्वास घेऊन हात कोपरात सरळ करायचे आहेत, खांदे वर उचलायचे आहेत, दोन्ही पायाचे चवडे व गुडघे पूर्वी ठेवलेल्या जागी स्थिर ठेवायचे आहेत, पाठीची कमान करून मान मागे टाकायचे। 7 नंबरच्या अवस्थेमध्ये श्वास रोखलेलाच ठेवून मान पुढे वाकून हनवटी कंठकुपामध्ये बसवायचे व शरीराला मागे रेटा देऊन पायाच्या टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पायाच्या टाचा अशा पद्धतीने जमिनीला टेकल्या गेल्या पाहिजे। 8 ला श्वास रोखलेलाच उजवा पाय पुढे। 9 ला श्वास सोडत डावा पाय पुढे। क्रमांक 2 ची अवस्था घ्यायची आहे। 10 ला श्वास घेऊन कमरेतून सरळ व्हायचा आहे, सूर्यनमस्कार पूर्वस्थिती।